नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी एक कामाची बातमी आहे. मोदी सरकारकडून आता PM किसान योजनेत 6,000 ऐवजी थेट 9,000 देणार असल्याच्या अनेक बातम्या न्यूज चॅनल तसेच न्यूज वेबसाईट यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. परंतु PM किसान योजनेत 6,000 ऐवजी 9,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत का? या पाठीमागे नेमकी सत्य काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता पंतप्रधान शेतकरी योजनेत 9,000 रुपये पीक खराब असले तरी पैसे दिले जाणार आहेत. सरकार 2,00,000 रुपये निधी देईल अशी या ठिकाणी हिंदी न्यूज 18 जी काही न्यूज लोकमतची जी वेबसाईट आहे यावरती माहिती देण्यात आली. 3 वर्षात देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना, अनेक कल्याणकारी योजना ज्या आहेत ह्या शासन करणार आहेत असे जे अपडेट आहे. तसंच मोदी सरकारने कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी 2024 मध्ये आपली कोषागार उघडण्याची पूर्णपणे योजना आखलेली आहेत. आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 ऐवजी 9,000 रुपये दिले जातील. तसंच पिकाचे विम्याची व्याप्ती देखील वाढवली जाणार आहे आणि यासाठी आगामी अर्थसंकल्पात सरकार मोठे वाटप या ठिकाणी करणार आहे. ही पोस्ट जी आहे शेतकरी बांधवांनो, ही हिंदी वेबसाईटची पोस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सलेट करून या ठिकाणी दाखवत आहे. तर या प्रकरणाशी संबंधित 2 उच्च अधिकारी यांनी सांगितलेत की सरकार 2024-25 या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सुमारे 2,00,000 कोटी रुपये वाटप करणार आहेत. सध्या आर्थिक वर्षात जारी केलेल्या 1.44 लाख करोडपेक्षा सुमारे 39% जास्त असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही 1.44 लाख एवढे करोड रुपये हे कृषी क्षेत्रासाठी दिले होते ते आता या ठिकाणी 39% वाढवून हे आता थेट अनेक मोठ्या प्रमाणात जो निधी आहे हा 2,00,000 कोटी रुपये इतका करण्यात आला आहे, असं या ठिकाणी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि याचबरोबर जे काही पीक विमा आहे यामध्ये पीक खराब झाले असेल, नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील आता भरपाई मिळेल अशी देखील माहिती आहे. तर शेतकऱ्यांना यातून फायदा होणार आहे. तर कृषी मंत्रालयाचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम वाढवणे आहे. अर्थसंकल्प वाटपानंतर कृषी मंत्रालय शेतकऱ्यांना मिळालेल्या 6,000 ऐवजी म्हणजे जी काही मिळणारी 6,000 रुपयाची रक्कम आहे ही 9,000 रुपयांपर्यंत वाढवणार आहे. याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये म्हणजेच जे काही मिळत होते ते आता 750 रुपये दिले जाणार आहे. म्हणजे 4 महिन्यांचा जो हप्ता येत होता तर ते आता वाढून या ठिकाणी 9,000 म्हणजे वर्षाला 9,000 रुपये हे मिळणार असल्याची माहिती आहे. तर नेमकी आता PM किसान योजनेत ला पूर्ण 5 वर्ष झालेली आहे. 5 वर्ष झाल्यानंतर शासनाकडून मोठी यामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती या ठिकाणी मिळत आहे. शेतकऱ्यांना अजून कोणतेही 9,000 रुपये देण्याचं अधिकृत अपडेट सध्या तरी प्राप्त झालेलं नाही. हे अनेक या ठिकाणी न्यूज मीडियानुसार किंवा वेबसाईटवर अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल असा अपडेट आहे. आणि या ठिकाणी 1.44 लाख कोटी रुपये जे काही शासनाचं कृषी क्षेत्रासाठीचं जे काही निधी होता तो आता या ठिकाणी 2,00,000 कोटी रुपये करणार असल्याची ही बातमी आहे. यामुळे या ठिकाणी कदाचित PM किसान योजनेत 6,000 ऐवजी 9,000 रुपये दिले जाईल अशी माहिती आहे. यावरती कोणतेही अधिकृत अपडेट नाही. जसे अधिकृत अपडेट येईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिलं जाईल. असेच महत्त्वाचे आणि रिअल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.